So if I give the names to that parts of stem, this is node. Okay, and here the leaf attaches to the node of stem, and that part of leaf is called as leaf base. It is called as leaf base. So what is base of leaf? It is that part of leaf by means of which leaf attaches to the node of stem. And so here we have to write down the first point regarding that leaf base. कशाला म्हणालो आपण leaf base? Leaf base हा पानाचा तो भाग आहे ज्यामुळे पान त्या नोडला स्टेमच्या अटॅच होणार आहे. ओके, सो लीफ बेस इज द पार्ट ऑफ लीफ, it is the part of leaf by means of which leaf attaches to the node of stem. As we know that leaf attaches to the node of stem. Always leaf develops from the node of stem, and by means of which part it gets attached to the node of stem? By means of this leaf base, the leaf gets attached to the node of stem. Okay, आता आपण जर डायग्राम परत एकदा पाहिली तर त्या डायग्राम मध्ये आपण काय पाहू शकतात पहा. ओके, पहा इथे आपण सांगितलं लीफ बेस हा तो भाग आहे ज्यामुळे हे पान त्या नोडला अटॅच होणार आहे. अगदी बरोबर. पण ज्यावेळेस आपण या लीफ बेसचा पार्ट पाहूयात त्यास आपल्याला असं सांगता येईल का की द व्हस्क्युलर स्ट्रँड इज रनिंग थ्रू दॅट स्टेम हॅव्हिंग प्रेझेन्स ऑफ झायलम अँड फ्लोएम, अँड दॅट लीफ बेस गेट्स अटॅच टू दॅट बेसल पार्ट ऑफ दॅट स्टेम by means of which there is connectivity of xylem and phloem to the upper part of that leaf is there. ओके, आता या लीफ बेसचा जर आपण विचार केला तर लीफ बेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतं. आता वेगवेगळ्या प्रकारचं लीफ बेस म्हणजे काय? सो इट मे बी इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल. इट मे बी इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल. पहा आता लीफ बेसबद्दल मी सांगणार आहे. तर लीफ बेसचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस हे लीफ बेस या प्रकारचं असेल, दॅट इज सिम्पली सिलेंड्रिकल इन नेचर or elongated in nature. Number 2, sometimes that leaf base becomes swollen in nature like this. थोडंसं फुगीर झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळेल. किंवा काही वेळेस आपल्याला लीफ बेस कसं दिसेल? दॅट इज फ्लॅटन इन नेचर अँड कव्हरिंग द होल स्टेम ॲट इंटरनोडल रिजन. हा लीफ बेसचा पोर्शन आहे आणि हा वरचा असेल त्याचा लीफ लॅमिना. शक्यतो मोनोकॉट प्लांट्समध्ये तुम्ही जर पाहिलं लीफ बेस कसं आहे तर लीफ बेस आपल्याला कसं दिसणार आहे? लीफ बेस इट इज आयदर सिलेंड्रिकल इलॉंगेटेड वन और लीफ बेस इट मे बी स्वलन इन नेचर. थोडंसं फुगीर असल्यासारखं दिसेल. आपण आंब्याची पानं वगैरे जर पाहिली तर त्याचा बेस कसा दिसतो? गुलमोहराचं पान पाहिलं कसा दिसतो बेस त्याचा? असं फुगीर दिसतो. आपण त्याला स्वलन शब्द वापरूयात जो नेहमी आपण वापरत आलो आहे फुगीर असेल तर. आणि नंबर 3 आपण काय म्हणालो की हे लीफ बेस फ्लॅट असेल, एक्सपांडेड असेल अँड दॅट कव्हर्स द स्टेम ॲट इंटरनोडल रिजन. लीफ नोडवर येणारे प्रश्नच नाही, पण नोडवर लीफ आल्यानंतर त्याचा जो लीफ बेसचा पोर्शन आहे हा काय करेल? त्या कंप्लीट स्टेमला कव्हर करेल. आणि आपल्याला माहिती आहे शीथ म्हणजे कव्हरिंग अँड दॅट टाईप ऑफ लीफ बेस इज कॉल्ड ॲज शीदिंग लीफ बेस. जे लीफ बेस किती प्रकारचं असू शकतं? 3 प्रकारचं. इलॉंगेटेड सिलेंड्रिकल नॉर्मल लीफ बेस, दॅट मे बी स्वलन इन नेचर कॉल्ड ॲज पल्व्हिनस लीफ बेस अँड दॅट मे बी कव्हरिंग ऑर शीदिंग लीफ बेस. किती प्रकार झाले? 3 प्रकार झाले. म्हणजे आपल्याला आता पुढे मेन्शन करायला हवं की द लीफ बेस मे बी number 1 elongated or cylindrical, that is normal feature present almost in all plants. जवळपास सगळ्या प्लांट्समध्ये अशा प्रकारचं लीफ बेस असेल. आपण त्याला टिपिकल म्हणूयात, सर्वसामान्यपणे सगळीकडे आढळणारं. सो इट इज टिपिकल लीफ बेस. सो नो नीड टू राईट डाऊन द एक्झाम्पल्स हिअर. इथे आपल्याला वेगळे एक्झाम्पल्स मेन्शन करायची गरज नाही. पण जर आपण असं म्हणालो समजा की लीफ बेस दुसऱ्या 2 प्रकारचं असेल तर तिथे मात्र आपल्याला एक्झाम्पल्स द्यावी लागतील. आणि मग कोणती एक्झाम्पल्स द्यावी लागतील? विच टाईप ऑफ लीफ बेस इज कॉल्ड ॲज पल्व्हिनस अँड व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ दॅट?
What are the examples of that? So here we will discuss about the two special type of leaf bases. So one is called as pulvinous leaf base. आपण डायग्राम काढलेलाच आहेत. मग आता खास प्रकार जर आपण सांगितला तर आपण काय म्हणूयात? It is pulvinous leaf base. So what is mean by pulvinous leaf base? So now remember,